हे बघा मागच्या वर्षीचे प्रभाव वगैरे ठेवण्यात आले बघा. कोणत्या गणपतीचे प्रभाव आहे कमेंट महिना कोणता प्रभाव आहे सांगा. कोणत्या गणपती त्यानंतर बघा सुंदर अशी मूर्ती बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे त्यांचं. त्यानंतर या बघा मूर्ती बघा सहा बघा त्यांची सुंदर अशी मूर्ती. त्यानंतर बघा इथे सुंदर अशी मूर्ती आहे बघा. गणपती देवांची बघू शकता बघा. लालबाग मल्हार रूपी मूर्ती बघा. सुंदर अशी मूर्ती बघा. सुंदर असा गणपती बघा. मातीची मूर्ती कशी बनते बघा. साकार केली जाते बघा. ती कशी बनलेली आहे तिची बघा. कान वगैरे बघा. खाली हात वगैरे बघू शकता. फक्त कलरचं काम बाकी आहे. तो आहे पण बघा प्रभावला आहे मागच्याच वर्षीचा बघा. घोडा कसा रेडी होती बघा. आता तो त्या गणपतीचा आहे का एवढी आयडिया नाही आपल्याला. सुरतचा जो पहिला गणपती निघणार त्याचा एक आयडिया नाही तुम्हाला का बाकी आहे. नंतर बघा हे पण रेडी होते बहुतेक असू शकतं. सर्वच सांगून मजा नाही. नमस्कार मित्रांनो, अजित रोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बोरिवली ईस्टला आलो आहे सिद्धिविनायक आर्ट्समध्ये. कारण पहिला जो मुंबईतील गणपती आगमन सोहळा होणार आहे तो या कारखान्यातून होणार आहे, जो की सुरतचा गणपती आहे. तर तुम्हाला त्या कारखान्याची पूर्ण माहिती देणार. तिथे मातीचे गणपती वगैरे पण बनतात. ते तुम्हाला मी सुंदर असे गणपती दाखवणार, छोटे आणि मोठे. आणि या कारखान्यात कसे यायचे त्याची तुम्हाला पूर्ण माहिती देणार. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर आज आपण पूर्ण एक्सप्लोर करणार सिद्धिविनायक आर्ट्स गणपती कारखाना. या साईडने आलेलो. या साईडची बोरिवली स्टेशन आहे, तिथून 5 मिनिटावरती बघा आज सिद्धिविनायक आर्ट्स आहे. तिथे तुम्हाला दाखवतो काय अपडेट आहे बघा. हे बघा मानाचा राजा. नंतर बघा इथे प्रभावल ठेवले जुने बघा. हे बघा मागच्या वर्षीचे प्रभाव वगैरे ठेवण्यात आले बघा. कोणत्या गणपतीचे प्रभाव आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. हे बघा या साईडला प्रभाव वगैरे पडले जुने. नंतर तुम्हाला आतमध्ये दाखवतो बघा गणपती बघा. या साईडला छोटे गणपती आहेत. नंतर बघा प्रभावल बघा. कोणता प्रभाव आहे सांगा. कोणत्या गणपतीचा कमेंटमध्ये. त्यानंतर इकडे बघा गणपती आहेत. फक्त कलरचं काम बाकी आहे त्यांचं बघा. हा सुंदर असा गणपती आहे बघा. नंतर या साईडला बघा फक्त कलरचं काम चालू आहे त्यांचं बाकी आहे. फक्त 7-8 दिवसामध्ये पूर्ण मूर्त्या होणार आहे बघा. सुंदर अशी मूर्ती आहे बघा इथे. ही बघा देवीची मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला बघा स्वतः गणपती आहे बघा. सुंदर अशी गणपती देवाची मूर्ती आहे बघा इथे खाली बघा. त्यानंतर बघा सुंदर अशी मूर्ती बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे त्यांचं. त्यानंतर या बघा मूर्ती बघा सहा बघा. ही मूर्ती बघा कशी आहे. जो आपले आहेत जगन्नाथ त्यांच्या टाईममध्ये बघा ही मूर्ती बनवली. त्यानंतर बघा ही सुंदर मूर्ती. त्यानंतर बघा एलकोट जय जय मल्हार यांची सुंदर अशी मूर्ती. त्यानंतर बघा इथे सुंदर अशी मूर्ती आहे बघा गणपती देवांची. त्यानंतर हा बघा अवतार कसा आहे. फक्त कलर करायचं काम बाकी आहे. त्यानंतर इथे पण बघा गणपती सुंदर अशी मूर्ती बघा. हे 7 ते 8 दिवसानंतर कलरचं काम होईल. केवळ त्यांना विचारलं मी. केवळ फक्त 7 ते 8 दिवस लागतील. त्यानंतर आपण पुन्हा एकदा राऊंड मारू. हे बघा पण सुंदर अशी मूर्ती आहेत बघा. मातीच्या मूर्ती आहेत त्या. त्यानंतर हा बघा प्रभावल कसं आहे. या साईडला पण बघा प्रभावल जुने प्रभावल आहे बघा. कसे आहेत प्रभावल. इथून आपण एंट्री केली. हे बघा या बघा आता मूर्ती पण सर्व आहेत बॉडीचे पार्ट. त्यानंतर मध्ये आलो आतमध्ये दाखवतो तुम्हाला बघा. बघा सुंदर अशी मूर्ती. कशा मूर्ती आहेत. कलर केल्यानंतर खूपच फिनिशिंग मध्ये भारी वाटणार त्या मूर्त्या बघा. मग सध्या दाखवतो. त्यानंतर 7 ते 8 दिवसांना आपण रिटर्न येऊ. त्यानंतर पूर्ण रेडी तुम्हाला मूर्त्या दाखवेन बघा. या साईडला बघा पूर्ण या मूर्त्या रेडी आहेत. फक्त कलरचं काम बाकी आहे त्यांचं. भाई बघा सुंदर अशी मूर्ती. हे बघा मूर्त्या कशा आहेत बघा. सर्व घरगुती मूर्ती आहेत त्या. वसईपासून पूर्ण कांदिवली वगैरे या साईडला पूर्ण मूर्ती आता त्या. ही बघा या साईडला मूर्ती बघा कलीवाला गणपती. नंतर इथे बघा ही पूर्ण शाडूच्या मातीची मूर्ती आहे. शाडू का मिट्टी नाही. हा बघा शाडूच्या मातीची पूर्ण मूर्ती आहे बघा. कशी बनते बघा. आजकाल खूप कमी मूर्त्या बघायला भेटतात मातीच्या. त्यानंतर इथे बघा मोठे गणपती त्यांच्या पण बघा पाठ वगैरे तिथे या साईडला बघा. बघा जगन्नाथ रूपी गणपती बघा एक नंबर. त्यानंतर इकडे तुम्हाला दाखवतो बघा या साईडला बघा युनिक असा गणपती आहे बघा. त्यानंतर इथे बघा रेडी गणपती आहेत वरती. हे मिट्टी काय काय तर नाही हे पीओपी वयावरती बघा गणपती आहे बघा. या साईडला बघू शकता लालबागचा राजा. या साईडला बघा सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. तर प्लॅस्टिक टाकलेली आहे त्यामध्ये बघा. आणि या साईडला बघा पूर्ण स्ट्रक्चर आहे. ते बॉडी पार्ट आहे बघा. ती सोंड वगैरे आहेत गणपती देवांची म्हणजे हा फेस आहे. त्यानंतर तिथे बघा सोंड पाय वगैरे ठेवण्यात आले बघा वरती.
पाय वगैरे ठेवण्यात. हे बघा इथे सर्व फेस आहे. तर बघा ही एक सुंदर अशी मूर्ती आहे बघा. त्यानंतर तुम्हाला वरती जाऊन दाखवतो बघा, ज्या मूर्ती रेडी आहेत त्या तुम्हाला दाखवतो कशा कशा आहेत बघा. एवढा मोठा कारखाना आहे त्यांचा, मोठा कारखाना आहे. तिकडे पण आपण जाणार सिद्धिविनायक आर्ट्समधून. बघा इथून वरती आलो आपण, सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आपण आहोत बघा, जो की बोरिवली ईस्टला आहे बघा. इकडे दाखवतोय या सर्व मातीच्या मूर्ती आहेत ना, या मातीच्या आणि या पी बघा. या सर्व मातीच्या मूर्त्या बघा. पहिले दाखवतो तुम्हाला या साईडला जेवढ्या मूर्त्या बघा, टोटल मूर्त्या मातीच्या आहेत बघा. त्या खूप कमी मातीच्या मूर्त्या पाहायला मिळतात. बघून घ्या, सुंदर अशी मूर्ती बघा. जेवढ्याच दिसतात या साईडला बघा, अशी मूर्ती आहे सुंदर, पूर्ण मातीच्या मूर्त्या आहेत बघा. मागच्या साईडला बघू शकता दगडूशेठ बाई सुंदर अशी सेम मूर्ती आमच्या गावात पण होती. पाचचा बघा गणपती, ह्याच्यावरती फेटा बघा, सुंदरसा फेटा आहे बघा. त्या खाली पण बघा दगडूशेठ हलवाई यांची सुंदर अशी मूर्ती आहे. या टोटल जेवढ्या दिसत आहेत त्या सर्व मातीच्या गणपती आहेत बघा. हे सर्व मातीचे गणपती. त्यानंतर पीओपी आहेत ना, पीओपी आहे ना. तर बघा या सर्व पीओपीच्या मूर्त्या. या साईडला जेवढ्या तुम्हाला मूर्त्या मी दाखवेन त्या पीओपीच्या मूर्त्या आहेत. या साईडला बघा मातीच्या मूर्त्या दाखवू शकत नाही आपण बघा. त्या सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. एक अशी मूर्ती आहे बघा. बघा लालबागचा राजा. या साईडला बघू शकता. तर हे बघा या सर्व रेडी मूर्त्या आहेत घरगुती बघा. सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्यानंतर बघा पाठची बघा मूर्ती आहे, सुंदर अशी मूर्ती आहे. पाठी बघू शकता तुम्ही. हे बघा तेच बघा मस्त. हे बघा या साईडला बघा खूपच मूर्त्या आहेत या साईडला. हे बघा मूर्ती बघा, मला आवडल्यापैकी बघा एक सुंदर अशी मूर्ती बघा. डायमंड वगैरे कसं लावलेलं आहे. त्यानंतर बघा इथे बघा बैलावरती आहे. त्यानंतर पाठी बघू शकता लालबागचा राजा. पाठी बघा लालबागचा राजा असं आहे. तर या साईडला बघा अशा सुंदर अशा मूर्त्या आहे बघा. त्यानंतर दत्तगुरू यांच्या रूपी बघा सुंदर अशी मूर्ती बघा. सिद्धिविनायकाच्या मूर्ती आहेत सर्व, बघू शकता तुम्ही. सर्व रेडी मूर्ती आहेत बघा. या साईडला बघा कृष्णरूपी दगडूशेठ हलवाई वयास छोट्या छोट्या आहेत बघा. विठ्ठल रूपी आहे मूर्ती. या साईडला बघा सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. दगडूशेठ हलवाई पुन्हा एकदा. या साईडला बघा कशी मूर्ती आहे, युनिक अशी मूर्ती आहे बघा. तुम्ही बघू शकता या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पण खूप सुंदर आहेत. घरगुती मूर्त्या वगैरे अशी मूर्ती आहे. त्या साईडला बघा मल्हार रूपी मूर्ती बघा. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. त्या साईडला दाखवतो मला काय मूर्त्या रेडी आहेत त्या. बघा लालबागच्या राजासारखी मूर्ती सेम टू सेम. त्या साईडला बघा युनिक अशी मूर्ती आहे बघा. एक कृष्णरूपी शेषनाग साईडला बघा. मल्हारी रूपी बघा. मूर्त्या बघू शकता बघा लालबागच्या राजासारखे बघा. बाकीचे मूर्ती आहेत बघा दोन कसे आहेत. कृष्णरूपी बघा ते बघा. लालबागचा राजा तीन सेम मूर्ती आहेत. प्लास्टिक टाकली कशी क्विक मूर्ती आहे बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. छोट्या मूर्त्या आणि मोठ्या मूर्त्या बघा. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या फेटा घातलेली बघा. कशी गणपतीची मूर्ती आहे खूपच सुंदर. जरा प्लास्टिक टाकलेली आहे. त्यानंतर बघा ही खलीवाली गणपती, खलीवाला गणपती बघा. छोटी मूर्ती कशी आहे बघा विठ्ठल रूपी. मातीची मूर्ती कशी बनते बघा, साकार केली जाते बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. खूप कमी मूर्त्या भेटतात मातीच्या बघा. बघा पाठीमागे बघितल्यात त्या सर्व छोट्या मूर्त्या होत्या सिद्धिविनायक आर्टच्या. जे जाधव बंधू आहेत ते बनवतात मूर्त्या त्या. त्यानंतर जो सुरतचा जो
पहिला आगमन सोहळा आहे जो 4 तारखेला आहे, 4 जुलैला. तिकडे आपण जाणार. तो पण त्यांचा आहे. तिथे मोठ्या मूर्त्या बांधतात, पण ह्या छोट्या मूर्त्या तुम्हाला दाखवल्या. खूप कमी अशा मातीच्या मूर्त्या बांधतात आजकाल मुंबईला. बरोबर त्या कारखान्यात बनतात. तर तुम्हाला मूर्त्या आवडली तर नक्की या कारखान्यात व्हिजिट करा. फक्त बोरिवली स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती राजेंद्र नगर तिथे सुंदर असा कारखाना आहे. बघा पुन्हा एकदा मूर्त्या दाखवतो तुम्हाला. त्या बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा, मातीच्या वगैरे. बघा आता आपण तिकडे जाऊया, जो मेन गणपतीचं आगमन आहे तिकडे मोठ्या मूर्त्या असतात, तिथे आपण जाऊया. तिथली अपडेट देतो तुम्हाला. साईडला तुम्हाला दाखवलं इथे सर्व छोट्या मूर्त्या आहेत. सिद्धिविनायकच्या या साईडने आपण आलो बोरिवली. आता आपल्याला इथूनच सीधा जायचं आहे. त्यांच्या आधी बघा हे सुंदर असा मंडप आहे बघा इथे. तो पण त्यांचाच आहे, सिद्धिविनायक आर्टचा. बघा तुम्हाला दाखवतो इथे बघा स्ट्रक्चर पडलेत मोठ्या देवांची. बघा गणपती देवांचे स्ट्रक्चर आहे तिथे. इथे पण 4 ते 5 मूर्त्या बांधतात. बघा केवढा इथे. तिथे छोटा दाखवलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत. सिद्धिविनायक आर्टच्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत तिथे आपण जाणार आहोत, कारण तिथे जो आगमन सोहळा होणार आहे 4 तारखेला, तो तिथूनच पहिला गणपती बाहेर पडणार. हे बघा गणपती देवा या साईडने आलो. गाडी आपल्याला इथून जायचंय. तुम्हाला मामासाहेब कदम चौक तिथून जायचंय आपल्याला पुढे या साईडला. तिथे आपलं गोल्डन ग्राउंड वे. तुम्ही कोणाला विचारलं तर तुम्हाला सांगेल तिकडून जाऊ आपण. आता तिकडे मेन कारखाना आहे जिथून आगमन होणार आहे तिकडे. चला आता आपण सिद्धिविनायकचा जो मेन कारखाना आहे तिकडे जाणार, जिथे आगमन सोहळा होणार आहे 4 तारखेला. आपण छोटा जो कारखाना आहे त्यांचा, जिथे छोट्या मूर्त्या बांधतात त्या तुम्हाला दाखवल्या. आता आपण मोठा कारखाना आहे त्यांचा, तिकडे आपण चाललो. तिकडे कसं आहे ते पण बघा तुम्ही. आता तिकडे आपण सीधा आलो. ही पोलीस चौकी आहे. तिथून आपल्याला लेफ्ट साईडला जायचं बघा. या साईडने सीधा जायचं, तिकडे ग्राउंड आहे. तर पोलीस चौकीच्या इथून सीधा त्यानंतर कोणाला पण विचार बघा, गोल्डन क्रीडा मंडल ह्याच्या पाठीत तो कारखाना आहे. आता आपण तिकडे जाणार आहोत, गोल्डन क्रीडा मंडल. इथे आपण जाऊया आतमध्ये. बघा इथून थोडे गणपती दिसतात बघा, सिद्धिविनायक आर्ट्स या साईडने बघा गणपती दिसतोय तुम्हाला. दाखवतो तुम्हाला कसा प्रभावल आहे. या मागी गणपतीचा होता बघा प्रभावल. कोणता गणपतीचा नक्की सांगा. बघा इकडे क्रिकेट चालू आहे. इथे मला दाखवल्यानंतर बघा इथे घोडा वगैरे कसं आहे बघा चालू आहेत. गणपती बघा तुम्हाला दाखवतो. इथे 2 ते 3 गणपती बघा कसे आहेत. तेव्हा या साईडला बघा गणपतीचा चालू आहे काम बघा. मोठे गणपती फक्त कलर वगैरे बाकी यांचं बघा. साईडने बघा असा गणपती आहे सुंदर असा. त्या साईडला पण बघा दुसरा गणपती चालू आहे फेसिंग. इथे सर्व मोठे गणपती म्हणतात बघा. केवढा मोठी आहे मूर्ती बघा. थोडीशी बाकी आहे रेडी होईल. जवळून दाखव तुम्हाला मूर्ती बघा. याचं पण थोडंच काम बाकी आहे. त्यानंतर इथे बघा इथली मूर्ती दाखव तुम्हाला. बघा मूर्ती बघा. खलीवाला गणपती बघा. सुंदर अशा मूर्त्या बघा. या साईडला पण पाठी दाखवतो तुम्हाला. एवढ्या जवळून तुम्हाला मी कधी स्वतः फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा. एवढ्या जवळून एवढ्या मोठ्या मूर्त्या बघतील बघा. असा आशीर्वाद देते साईडला अशा मूर्त्या आहेत. या साईडला पण बघा मूर्त्या बांधतायत. सुरतचा जो गणपती आहे तो पण तुम्हाला दाखवतो. या साईडला रेडी झालेत. 7 ते 8 गणपती बघा रेडी झाले. त्या साईडला बघा. या साईडने पण बघा कशी आहेत मोठी मूर्ती बघा. असं बघा आशीर्वाद देते. हात वगैरे बघा कसे आहेत. त्या साईडला बघा गणपतीचं काम थोडंफार बाकी बघा. दुसरी मूर्ती बघा सेवा सोन वगैरे कशी बनलेली आहे तिथे बघा. कान वगैरे बघा खाली आहे. हात वगैरे बघू शकता. फक्त कलरचं काम बाकी आहे. अशी मूर्ती फक्त कलरच्या बाजू. मी एवढ्या जवळून पहिल्यांदा मूर्ती बघते बघा. दाखव तुम्हाला हे बघा. आज बघा कशी आहेत बघा. या साईडने नवा थोड्याफार मूर्तींचं काम चालू आहे बघा. या साईडला बघा दाखवतो तुम्हाला. पण 3 ते 4 मूर्ती आहेत त्यांचं पण काम चालू आहे बघा. या साईडला बघू शकता. हे बघा इथे पण बघा जॉईनिंगचं काम चालू. त्या साईडला पण बघा मूर्ती. 10 ते 12 मूर्त्या इथेच आहेत मोठ्या गणपतींच्या बघा. पहिलाच माझा एक्सपिरियन्स आहे एवढ्या जवळून तेली मूर्ती बघण्यात एवढ्या मोठ्या बघा. तेव्हा इथूनच पहिली जो आगमन सोहळा होणार आहे तो याच ठिकाणावर होणार आहे. आपण बघा प्रभावला आहे मागच्याच वर्षीचा बघा.
बघा कसा रेडी होती बघा. आता तो त्या गणपतीचा आहे का एवढी आयडिया नाही आपल्याला. सुरतचा जो पहिला गणपती निघणार त्याचा एक आयडिया नाही की झालं. कलर वगैरे आखणी वगैरे सर्व बाकी आहे. नंतर बघा ते पण रेडी होते बहुतेक असू शकतं कारण सर्वच सांगून मजा नाही. त्याला फायनल चाललोय घरी. तर आपण सिद्धिविनायक आर्ट्सला आलेलो जे की बोरिवली ईस्टला आहे. तिथे पहिला आगमन सोहळा होणार आहे 4 तारखेला. तो गणपती आपण बघत नाही पण त्याची व्हिडिओ टाकू शकत नाही कारण लोकांची एक्साइटमेंट आहे आणि भावना आहे त्या मंडळांची ते आपण दुखावू शकत नाही. त्यामुळे तो व्हिडिओ टाकू शकत नाही. पण सुंदर असा गणपती बांधला आहे तो आपल्याला बघायला भेटले. नशिबाय आपल्या. तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण आगमन सोहळ्याला येणार होतो तुम्हाला पूर्ण गणपतीची मी व्हिडिओ त्या टाकणार आहे. ते बघा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.